Hello and welcome to Audio Gyan, an Indian podcast for those interested in design, philosophy and arts. Audio Gyan documents thoughts, ideas and insights from known and unknown gems of India who have done some remarkable work in their field of interest. Visit audiogyan.com for more Gyan sessions. नमस्कार. आज आपण बोलत आहोत परत एकदा पंडित श्रीकांत रानडेंची. थँक्यू सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललेलो की आपण याचे काही भाग करूया, तर तसे आज आपण दुसऱ्या भागात आहोत. आणि आपण मागच्या वेळी सुयोग्य श्वसन किंवा वर्णोच्चार या गोष्टींबद्दल बोललो. आणि आज आपण एखादा विषय म्हणजे उदाहरणार्थ सुयोग्य श्वसन हाच विषय घेऊया आणि त्याच्या डिटेलमध्ये बोलूया की त्याचा कसा वापर होतो, त्याचा तो कसा निर्माण करायचा किंवा त्याचा कसा वापर करायचा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आणि ऑल्सो फ्रॉम अ आर्टिस्टिक बॅकग्राऊंड. येस. तर थँक्यू फॉर गिव्हिंग अस युअर टाइम. यू आर वेलकम. आज आपण आता तुम्ही म्हटलं तसं की गेल्या वेळेला आपण जे बोललो होतो त्याच्यामध्ये आवाज निर्मितीसाठी सुयोग्य श्वसन हवं, तर सुयोग्य आवाज निर्मिती असं बोललो होतो. बरोबर. सुयोग्य श्वसन कोणतं? दोन प्रकारच्या श्वसनात आपण चेस्ट ब्रिदिंगचे काय काय डिसएडव्हान्टेजेस होते ते सगळे आपण सांगितलेले होते. आता एवढंही सांगितलं होतं की डायफ्रॅमॅटिक ब्रिदिंग म्हणजे उदर श्वसन, नाभी श्वसन, ॲबडॉमिनल ब्रिदिंग हे सर्वथैव योग्य आहे. पण आता ते करायचं कसं? एक दुसरी गोष्ट, काही ठिकाणी आपण असं म्हटलं होतं की याच्याबद्दल मी संक्षेपाने सांगतो, पण आपण सविस्तर नंतर बोलूया. बरोबर. किंवा सविस्तर बोलण्याची गरज आहे अशा ठिकाणी मी तुम्हाला काही ठिकाणी सांगितले होत्या, हिंट्स दिल्या होत्या. करेक्ट. तर त्याच्यापैकी हा जो विषय आहे ना, हा विषय आपल्याला ड्वेल बेनिफिट देतो. म्हणजे आवाजासाठी आपण करायला घेतलं तर आरोग्यासाठी आनंदवित फायद्याचा आहे. अशा परिस्थितीमध्ये हा विषय आपण सविस्तर जितकं बोलता येईल तेवढा बोलूया का? नक्की. तुम्ही जर याला सहमती देणार असाल तर मला इतका आनंद होतोय, कारण मी तुम्हाला म्हटलं तसं की डॉक्टर जयंत कर्णिकरांनी आम्हाला जे काही शिकवलं आता ते जगापर्यंत पोहोचणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण कित्येक लोक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील असं नाही. बरोबर. पण त्यांनी संशोधन केलेलं शास्त्र जे आहे ते सोपं आहे आणि अत्यंत अस्सल भारतीय असल्यामुळे तुमचा मला एक गोष्टीबद्दल म्हणजे विषयांतर नाही करत आहे मी, पण अगदी व्हेरी ऑनेस्टली फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट मी तुम्हाला पुढच्या शब्दात धन्यवाद देऊ हे मला सांगता येत नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला की तुमच्या ह्या ऑडिओ ज्ञानमुळे अत्यंत बहुमोल अशी डॉक्टर कर्णिकरांनी आम्हाला सांगितलेली माहिती आज जगाला सहज उपलब्ध होणार आहे आणि ती त्यांच्या सोयीने होणार आहे. म्हणजे ऐकणाऱ्याच्या सोयीने होणार आहे. आता थोडा वेळ ऐकलं तरी परत त्यांना बटन दाबलं की ते तुम्हाला मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की हे आवाजासाठी कमवण्यासाठी जरी केलं, आवाज ही सुद्धा प्रत्येक माणसाची गरज आहे. आपण पाहिलं ती काही गायकाची वक्त्याची गरज आहे असं नाही, तितकंच आरोग्य ही तर त्याहून प्राधान्याची गरज आहे. तर आरोग्याला अत्यंत बेनिफिशियल आणि म्हणजे हे जाता जाता सहज घडणार आहे आवाजासाठी करायचं झालं तरी. तर आपण हा विषय मला तुम्ही जर का परवानगी देताय तर आपण सविस्तर बोलूया. मला जेवढं ह्या मीडिया समोर जेवढं बोलता येईल तेवढं बोलायचं आहे. तर आपण आता विषयावर पुन्हा एकदा तुम्हाला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपण हा विषय सोडून सुयोग्य श्वसन डायफ्रॅमॅटिक ब्रिदिंग करायचं कसं, आपण तुम्हाला मगाशी मागच्या वेळेला मी तुम्हाला हाताच्या बोटाने चित्र काढून 2 फुफ्फुस दाखवली आणि हा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो कसा. तो कॉन्ट्रॅक्ट झाला की तिथे कॅव्हिटी निर्माण होते, अवकाश निर्माण होतो, फुफ्फुस पसराला आणि त्या थोरेसिस कॅव्हिटीमध्ये फुफ्फुसाचा खालचा भाग फुगतो हे सगळं सांगितलं. आता डायफ्राम तू आता कॉन्ट्रॅक्ट हो अशी कुठल्याही तऱ्हेची आपल्याला कमांड देता येते का? नाही. मग हे घडवायचं कसं? तर डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाला की सगळं ऑर्गन खाली ढकलल्यामुळे खालचे फुफ्फुसाचा भाग फुगल्यामुळे पोटाला फुगा येतो, म्हणून तर त्याला बाहेरनं पोट फुगलेलं दिसतं, म्हणून आपण त्याला उदर श्वसन म्हणतो. बरोबर. मग जर का तुम्ही पोटाला सांगितलं काही न खाता काही न पिता पोटा तू फुग, तर पोट कशाने फुगणार आहे? डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होईल त्यानेच फुगणार. खालचा फुफ्फुसाचा जो भाग आहे तो विस्तीर्ण भाग डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाल्याने तो भरणार आहे. आपण डिटेलमध्ये मागच्या वेळेला पाहिलं होतं तसं. तर मग ह्यासाठी आपण सोपा काय करायचं, तर पाठीवर उताणं झोपलं की छातीच्या श्वसनाला प्रतिरोध होतो. करेक्ट. म्हणजे पक्का एखादा माणूस ज्याचं इन्व्हॉलंटरी खूपच झालेलं आहे
तोच फक्त हलवा हलवी करू शकेल. सर्वसामान्य माणसं पाठीवर झोपली की त्यांचे खांदे उचलले जाणं, वरगडी हालणं हे दुरापास्त होतं, म्हणून पाठीवर झोपायचं. सुरुवातीच्या काळात डायफ्रामला कमांड द्यायच्या ऐवजी आपण अशी पोटाला कमांड द्यायची की रिझल्टंटली ती म्हणजे डायफ्राम मुळेच झालेली असते. तर पोटावर एक जाड पुस्तक ठेवायचं आणि पोटाला सांगायचं, बा पोटा हे पोटाने पुस्तक उचल बरं, की आपोआप श्वास भरला जातो, तो डायफ्रामॅटिकली जातो. तुम्ही जर नेटवर बघितलं तर अनेक ठिकाणी तुम्हाला श्वसन शिकवताना, डायफ्रामॅटिक ब्रिदिंग शिकवताना, हे मी आता बोलतोय पण प्रत्यक्ष नेटवर पाहताही येऊ शकतं. पण आता हे श्वसन करत असताना पोटावर छोटंसं हलकं पुस्तक ठेवायचं, पुस्तक जरा जाड घ्यायचं म्हणजे डिक्शनरी सारखं, आणि पोटाला सांगायचं हलकेच ते उचल. हा झाला डायफ्रामॅटिक ब्रीदिंग म्हणजे इनहेलिंग, ज्याला आपण श्वसन म्हणतो. करेक्ट. आता ते घेतल्यानंतर पुन्हा पुस्तकाला सांगायचं की आता तू पोटात मध्ये जा, किंवा पोटाला सांगायचं पोटात पुस्तकाला तू पोटात घे, हे खाली उतरवायचं, उच्छ्वास झाला. असं थोड्या वेळ केलं की तुम्ही हात पोटावर ठेवून सुद्धा ही क्रिया करू शकता, आणि नंतर मग तुम्ही हात न ठेवता सुद्धा डायफ्रामॅटिक ब्रीदिंग करू शकता. आता हे सगळं करत असताना काय करायचं आहे की आपल्याला ते इन्व्हॉलंटरी व्हावं, म्हणजे प्रतीक्षित व्हावं आपल्यासाठी. म्हणून ह्याला वळण लावून हा एक्सरसाइज आपण करत राहिलं की आता आम्हाला मुद्दाम चेस्ट ब्रीदिंग कसं करायचं हे दाखवण्यासाठी सावध होऊन दाखवावं लागतं, जे कित्येकांचं बेसावतपणे घडतं चेस्ट ब्रीदिंग. तर तुम्ही म्हणजे ही जी प्रोसेस सांगताय ही व्हॉलेंटरीली आणि कॉन्शियसली करावी म्हणून तुम्ही सांगता. म्हणजे ती व्हॉलेंटरीली करेक्ट आणि कॉन्शियसली बरोबर, पण उद्देश काय की पुढे ती इनव्हॉलेंटरीली घडली जाईल, ह्या उद्देशाने ती करायची. आता आपण हे जर करणारच आहोत तर हे करताना आपण जर का आमचे गुरु जे आहेत ते स्वतः डॉक्टर आहेत, मी तुम्हाला म्हटलं की MD कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ आणि 40 वर्ष हॉस्पिटल चालले, त्यांनी ह्याच्यामध्ये जाता जाता आम्हाला एक लाभ दिला. ते म्हणाले मी यात तुम्हाला एक प्राणायाम शिकवतो. तर प्राण आयाम म्हणजे नियंत्रण, म्हणजे श्वास घेताना कंट्रोल. तुम्ही जर का ब्रीदिंग एवढ्याच टाइम मध्ये घेतलं, एवढ्याच टाइम मध्ये ब्रीदिंग रोखलं तर त्याला ते कुंभक म्हणतात. एवढ्याच टाइमामध्ये तुम्ही जर उच्छ्वास केला तर त्याला रेचक म्हणतात. तर ह्यातला तो एक प्राणायाम आम्हाला शिकवला त्यांनी. तो प्राणायाम करताना कसा करायचा हे मुद्दाम सांगण्यासारखं आहे, कारण त्या प्राणायामामध्ये काय होतं बघा, आम्ही काय करतो, पोट फुगवताना पोटाला एक कमांड देतो. त्याने आम्हाला सांगितलं की पोट फुगवताना तुम्ही कमांड द्या, तोंडाने मनातल्या मनामध्ये 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे तुम्ही घड्याकडे जर बघितलं तर एवढ्या 2 सेकंद होत आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे तुम्ही 2 सेकंदात लयबद्ध सावकाश पोट वर आणता, म्हणजे श्वसन होतं. आता ह्यावर कंट्रोल आला म्हणजे याला पूरक म्हणायला हरकत नाही. आता ते उचललेला जो हात किंवा आपलं पोटाने उचललेलं पुस्तक आहे ते खाली घेताना लयबद्ध खाली आणताना मात्र किती सावकाश आणायचं की 4 वेळा 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8 असं खाली आणायचं. आता गमतीशीर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की एक नाममात्र कुंभक होतं, नोशन. कुंभक काही फार होत नाही, म्हणजे ब्रीथ होल्ड करून ठेवला फार वेळ जात नाही. 2 सेकंदामध्ये लयबद्ध पोट फुगवायचं आणि 8 सेकंदात लयबद्ध पोट खाली आणायचं. अच्छा. आता मध्ये थोडासा या व्हॅल्यूज तुम्ही एक्झॅक्ट सांगतायत का एक्सपेरिमेंटल आहेत? नाही, ह्या व्हॅल्यूज म्हणजे काय की तुम्हाला टायमर सांगितला, तर त्याच्या पुढे काय येईल की आपण थोडक्यात सांगितलं म्हणजे की पोट फुगवणं लयबद्ध आणि खाली उतरवणं, ह्याचा रेशो 8:32 म्हणजे 1:4 आहे. म्हणजे 1:4 ह्या रेशो मध्ये ते फुगवायचं आणि खाली आणायचं. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे की तो एक प्रकारचा प्राणायाम आहे की 1:4 या याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे पूरक, नोशनल कुंभक आणि बाकी रेचक, म्हणजे 1:4 मध्ये आपण म्हणतो पूरक आणि रेचक करायचं, म्हणून याला प्राणायाम म्हणायला हरकत नाही म्हणतो. कोणी काय परसेप्शन असेल तसं आम्ही याला प्राणायाम म्हणतो. डॉक्टरने पण आम्हाला, पण ह्याला आरोग्यदायी प्राणायाम असं वैशेषण लावलं. आता हे विशेषण लावण्याचं कारण काय होतं तुम्ही मला विचाराल, म्हणजे विचारालच तुम्ही, तर मी तुमचा प्रश्न ओढवून घेऊन तुम्हाला सांगतो. कारण काय की हा जो आहे 1:4 ह्या रेशोमध्ये हा प्राणायाम करायचा. आता हा प्राणायाम करताना 1:4 या रेशोचं महत्व काय माहितीये का, त्याला ते आयडियल HRR रेशो म्हणून म्हणतात. HRR रेशो म्हणजे
आयडियल HRR रेशो, हार्ट टू रेस्पिरेशन रेशो. अच्छा. आयडियल म्हणजे आदर्श. मग आदर्श रेशो कधी असू शकेल? तुमचं आरोग्य अवस्था आदर्श असेल तर हा रेशो आदर्श असतो. आताही तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टर तपासताना म्हणतात पहिले श्वास घ्या, घड्याळाकडे बघतात, नाडीच्या ह्याला हात लावतात, ते म्हणतात बघू घड्याळाकडे बघ, घड्याळाकडे कशाला बघतात? ते काय बघतात की रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, श्वास उच्छ्वास एका मिनिटामध्ये जर 18 होत असेल तर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर नाडीचे ठोके 72च पडले पाहिजेत एका मिनिटात. बरोबर बरोबर. तुम्ही स्वस्थ बसला असाल, अगदी तुम्हाला एका नाकपुडीतून घेतलेला श्वास जरी पुरत असेल तरी तो करत असताना तुम्हाला लक्षात काय येतं की तुम्ही 15 श्वास जर मिनिटात घेतले तर नाडीचे ठोके 60च पडतात. आणि तुम्ही धावायला लागलात किंवा जिना चढायला लागलात आणि श्वास वाढून एका मिनिटात 25 झाला तर ऑटोमॅटिकली नाडीचे ठोके 100च होतात. जर नाही झाले यातले तर तुम्ही आजारी आहात. आणि असा रेशो असताना सुद्धा हे जर नाही झालं तर तुम्ही आजारी आहात. आणि असा 1:4 तुमचा रेशो असून सुद्धा तुम्हाला आजार वाटत असेल तर सायकोलॉजिकल. आता काय होतं की आता हा कन्सेप्ट झाला म्हणजे तुम्हाला आता ह्या 1:4 हा रेशो त्याचा आहे. आरोग्यवान माणसाचा हा रेशो श्वास आणि हृदयाचे ठोके यांचा असतो. आता ह्यामध्ये तुम्हाला सकाळी उठल्यानंतर बघा, मी पुन्हा सांगतो टाइम मॅनेजमेंट किती सोपी आहे. अंथरुणातून सकाळी उठून आपण बाहेर यायच्या पूर्वी झोपलेलं असताना कुशीला असलो तर उताणेच व्हायचं. जे काही नॉर्मल असेल त्यातलं काही बदल करायचा नाही. आपल्याच बेडमध्ये उताणं असेल तर उताणं, नाही तर कुशीचं असेल तर उताणं, आणि 15 मिनिटं फक्त एवढं करत पडायचं. किती सोपं आहे. आणि बाहेर यायचं. म्हणजे तुम्हाला फक्त लागेल काय, गजर जो एरवी तुमचा उठण्याचा दररोजचा जो काही असतो त्याच्या अगोदर एक 15-20 मिनिटाचा गजर लावावा लागेल. आता लोक शंका घेतात की आम्हाला कॉल आला असला तर कॉल आन्सर करा, चूळ भरायचा असला चूळ भरून घ्या, नसला तर तोही नका करू. तुम्ही 1:4 ह्याच्यामध्ये पोट फुगवणं, खाली उतरवणं असं जर केलं तर तुम्ही सकाळी जे काही चार्ज होता, म्हणजे तुम्हाला मोबाईल जसं आपण चार्जिंग करतो सकाळी उठून चार्ज करतो, ते चार्ज होताना तुम्ही काय होता माहितीये का, मायनर ह्याच्यामध्ये तुम्ही जर का अनारोग्यामध्ये फेकले, मार्जिनली गेला असाल तर यू आर ब्रॉड बॅक विद इन दॅट टाइम. तर पुष्कळ ठिकाणी आम्हाला विचारतात की हे कसं शक्य आहे, हे का शक्य आहे. तर त्याच्यामध्ये इथे आपल्याकडे फोटो दिसतोय स्वामी विवेकानंदांचा. स्वामी विवेकानंदांनी त्याच्यात फार सुंदर उदाहरण दिले. त्यांनी काय सांगितलं माहितीये का, की काय माहितीये का, आपलं फुफ्फुस आणि हृदय ही दोन कशी असतात. त्यातलं फुफ्फुस जे आहे ना ते प्रथम, ते जर का आदर्श लयीत असलं तर ते हार्टला आदर्श लयीत वागायला भाग पाडतं. आणि ते दोघं जण जर का असले तर देहातले सगळे ज्ञानतंतू, सगळ्या पेशी, त्यांना असलेली लय, त्यांची परस्परांशी असलेली लय, या लयीमध्ये वागायला ते भाग पडतात. म्हणजे सगळं लोक आई बाप आदर्श वागतात का, तर मुलं वागावी म्हणून मागतात की नाही. हा व्यवहारातला भाग सोडून द्या, पूर्वी तर असं होत असे, पण ही क्रिया अनडिझायरेबल नाहीये. मग ते म्हणतात की तुम्ही फुफ्फुसावर कॉन्सन्ट्रेट करून कसं होईल. तर त्यांनी उदाहरण फार सुंदर दिलंय. जुन्या काळी घड्याळामध्ये चाकाची घड्याळ असत, एकाचे दाते दुसऱ्यात, दुसऱ्याचे दाते तिसऱ्यात. तर ते म्हणतात सगळी करेक्ट नाही की करायची, एक मोठं व्हील करेक्ट केलं ना की बाकी. त्यामुळे फुफ्फुसाचं आकुंचन प्रसरणच यात घडत आहे. ते जर तुम्ही 1:4 मध्ये केलं तर हार्ट तुमचं त्याच्या आदर्श रेशोमध्ये हे 1 असेल तर ते 4, 1 श्वासात त्याचे 4 ठोके, 15 श्वासात त्याचे 60 ठोके हे पडतील. आणि ते दोघं जण हे झाल्यानंतर, आणि तुम्ही हा प्रयोग आम्ही स्वतः करून बघतो. आम्ही अनेक ठिकाणी डॉक्टर करंदीकरांनी शिकवलं. कसले फीडबॅक आहेत. आता आपल्याकडे इथे फीडबॅक दाखवण्याची सोय नाही म्हणून माझ्याकडे असे ढिगभर फीडबॅक आहेत. एवढं केल्यानंतर 16व्या मिनिटाला माणसाला वाटतं की माझ्यामध्ये आज काय बदल झालाय, मी किती चार्ज झालो, हे तो सांगू शकत नाही शब्दांनी, पण त्याच्या चेहऱ्यावरनं कळतं. तर हा प्राणायाम आपण उद्देश काय, डायफ्रामला वळण लावणं. पण आपण त्यातनं साध्य काय होत आहे, म्हणजे हे बाय प्रॉडक्ट नाही, खरं म्हणायला लागेल तर हे मेन प्रॉडक्ट आहे की ह्यातनं आरोग्यदायी प्राणायाम म्हणून त्याने आम्हाला जो सांगितला तर तो आरोग्यदायी प्राणायाम इतका सुंदर आहे
की 15 मिनिटं रोज तुम्हाला खबर. टाइम मॅनेजमेंट काही नाही, फक्त उठायचं त्यावेळेला उठायचं. फक्त त्यातली 15 मिनिटं जी आहेत ना ती तुम्ही जागेपणे काढायची आहेत. म्हणजे तुम्हाला काही वेळेला वाटेल की आपण म्हणजे काही वेळेला काय होतं की काही जण आमच्याकडे सांगतात की आम्हाला 1 वाजता उठायला 5 वाजता डबे करायला उठाल, म्हणजे झोपायला 1 वाजता 5 वाजता डबे करायला उठायला. तर मी त्यांना असं विचारतो की 4 तास झोप पुरेशी आहे का? नाही ना. मग तुम्ही त्यातली जर 15 मिनिटं काढली तर डोंट बी अंडर इम्प्रेशन की यू आर फर्दर सॅक्रिफायसिंग 15 मिनिट्स. ऍक्च्युअली यू आर इन्व्हेस्टिंग दॅट विथ हायेस्ट रेट ऑफ रिटर्न. पण तुम्ही करून बघा, कारण 4 तासाची झोप पुरी नाही, पण त्यातली 15 मिनिटं जर ह्यासाठी घातली ना तर तुम्हाला 5-6 तास झोप मिळाल्या इतका फ्रेशनेस येतो. हा अनुभव स्वतः आम्ही कित्येक वेळा घेतलाय. 3-4 तासाची झोप ज्या वेळेला मिळायची ही येते, आपण वेळ येते त्यावेळेला मी स्वतः करून बघितलेल्या लोकांना सांगतोय आणि लोकांनी करून बघून मला तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे असं फीडबॅक आलेला आहे. तर हा इतका सुंदर आहे आणि हा आम्हाला तरी पहिल्या स्टेजला सांगितला. आता तुमच्या ऑडिओ ज्ञानमुळे आपण जगाला सांगतो की करून बघा, फार सुंदर आहे ते. तर ह्या प्राणायाम, याला प्राणायाम म्हटलंय आणि हा आपण अंथरुणातच करतो बेड. तर इथे एक छोटीशी शंका येते माणसा. आम्ही काय करतो माहिती का, नाका तोंडाने श्वास जाऊ देतो, त्याला तोंड उघडं ठेवतो. अल्पसं का होईना किंवा मोठं का होईना, आम्हाला जसं पाहिजे असं तोंड उघडं ठेवतो. त्याला नाकातूनही श्वास जातो, तोंडातूनही श्वास जातो. पण इथे लोकांचा इतका गोड गैरसमज आहे की तोंड उघडून श्वास घ्यायचा म्हणजे काहीतरी भयंकर आहे असं वाटतं. ते काय म्हणतात माहितीये का, आम्हाला शाळेमध्ये शिकताना असं आम्हाला सांगितलं होतं की नाकातून हवा गरम होऊन जाते, गाळली जाते. म्हणून मी त्यांना विचारलं की कुठल्या तरी पुस्तकात असं लिहिलंय का की या संबंध याच्यामध्ये कधीही तोंडाने श्वास घेऊ नका, नाही तर तुम्ही अनारोग्यात जाल, तुमचा हेल्थचं वाटोळ होईल, असं कुठे लिहिलंय का? नाही, हा आपला तर्क म्हणजे कुतर्क. कारण लोकांना ह्याची जाणीव नसते की आपण तोंडाने श्वास दिवसभरामध्ये किती वेळा घेतो. बरोबर. मी आता तुमच्याशी बोलतोय तर मी असं म्हणणार का, बरं का निमकर साहेब, मी काय म्हणतो, असं करून तोंड बंद करून दरवेळेला श्वास घेऊन बोलणं चालू शकेल का? मी बोलताना बोलतोय की बरं का निमकर साहेब, श्वास गेला की माझा हा उघड्या तोंडाने, अहो जेवायला तोंड उघडलं तरी श्वास जातो, खिसा उघडला तरी श्वास त्याच्यामध्ये हवा जाते. मग तुम्ही जेव्हा जेव्हा तोंड उघडता त्या वेळेला श्वास जातो. मग तुम्हाला काहीतरी आई कुठे करू नये तोंडाने श्वसन. ज्या वेळेला तुम्हाला स्वस्थावस्थेमध्ये तुम्ही असाल त्यावेळेला नाकाची नाकपुडी आहे ना, हा डिवायडर टाकलेला मार्ग आहे. तुम्ही जगामध्ये आपल्या इकडे आपल्याकडे तरी पारला डिवायडर टाकलेला मार्ग आहे ना, हा दोन्हीकडनं सारखा चालू नसतो. इकडे काही वेळेला काम चालू असतं, इकडे काम चालू. आपल्याकडे तसंच आहे. आता माझ्या बघा, ह्या इकडचा मार्ग खुला, इकडे काम चालू आहे, थोड्या वेळाने इकडे सुरू होईल. त्यावेळेला 7 सेकंद दोन्ही नागपुड्या चालतात. नाहीतर एरवी एकाच नागपुडीतून श्वास जातो. म्हणजे आधी हा डिवायडर टाकला, तोंडापेक्षा हा रस्ता आधी आपण म्हणू कितीतरी पटीने लहान, त्यात तो अर्धाच वापरला जातो. त्यामुळे स्वस्थावस्थेत तुम्हाला नाकाने श्वास घेऊन पुरतो. पण तुम्ही काम करत असाल, बोलत असाल, गात असाल तर तुम्हाला तोंडाने श्वास घ्यायला पर्यायच नाही, तोच घ्यावा लागतो तोंडाने. बरं, आता हे सगळं करत असताना आम्ही आमच्या गुरु आहेत ना, त्यांना एकदा सांगितलं की लोक अशा तक्रारी करतात आणि पुष्कळ वेळेला ते आम्हाला असं विचारतात की तुम्ही गाणारे लोक, हे काय सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे? ते वकिली भाषेत ते विचारतात, तुम्हाला काय लोकस स्टँडी आहे? तर आम्ही आमच्या गुरुजींना एकदा सांगितलं, म्हणजे कर्णिकर सरांना आम्ही एकदा सांगितलं. त्यावेळेला ते म्हणाले की बरं, त्यांनी लोकसत्तेसारख्या याच्यात लेख लिहिला, आम्ही तुम्हाला त्याचं कात्रण ठेवून देतो. कारण लोकसत्तेमध्ये डॉक्टरनी लिहिलेलं चुकीचं असतं तर 25 डॉक्टर त्यांच्यावर पत्रांचा पाऊस पाडतील. त्यांनी लिहिलं होतं की मी जर कोणाला विचारलं की तोंडाने श्वास घेणं बरं का नाकाने, तर 100पैकी 100 म्हणतील नाकाने. पण त्याची पहिलीच ओळ आहे की अर्थात हे वैद्यकीय दृष्ट्या गाण्या म्हणण्याच्या दृष्टीने अत्यंत चुकीचं आहे. स्वस्थावस्थेत नाकाने श्वास पुरतो, पण अन्य वेळेला तोंड उघडं ठेवून श्वास घ्यायला हवा आणि तो घ्यायलाच लागतो. तुम्ही तोंडाने श्वास घेतला तरच इतकं अखंडित बोलू शकता. कारण मी थांबतो तिथे श्वास येतो. आपण विरामाच्या वेळेला हा विषय विस्ताराने दाखवूया. पण आता मी तुम्हाला श्वास घेताना कुठे असं करताना असं करतो, अहो हे काय माहितीये का, हा श्वास पहिल्यांदा असा जातो असा जातो. मग कित्येक वेळेला काय होतं की डायफ्रामॅटिक ब्रिदिंगची सवय नसते की तो बरगडीने घेतला जातो, मग असं घेतलं गेलं की पुन्हा आवाज असा कोता येतो. कळलं की नाही? तर प्राणायाम करताना आपण आपल्या बेडरूम मध्ये असतो आणि आपली बेडरूम ही काय म्हणतात पोल्युटेड आहे, अनक्लीन आहे असा मानाला काहीच आधार नसावा कोणालाही. त्यामुळे त्यांनी निशंक मनाने डॉक्टरनी सांगितल्यामुळे तोंड अल्पसं उघडं ठेवायचं किंवा पूर्ण उघडं ठेवलेलंही चालतं,
तर तो श्वास नाकातोंडातून घ्यायचा आणि तो सोडायचा. आणि 1:4 मध्ये हे केलं की एक प्राणायाम त्याच्यामध्ये साधला जातो. आता ह्याच्यामुळे काय होतं, आपला मूळ मुद्दा आरोग्याचा नाही. आरोग्यासाठी तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितलं की इतका ऑक्सिजन मिळतो ह्यानी की माणसाकडे एक प्रकारचा प्रतिकार शक्ती वाढते, त्याचा लेअर तयार होतो, पेशीच्या भोवती कवच होतं, जंतू जडप घालायला गेले की ते जड वगैरे वगैरे सगळं डिटेलमध्ये आलं. तर ह्या प्राणायामामुळे तुम्हाला अधिक आरोग्यवान आपण होतो, कारण आपलं सगळं लयबद्ध आहे. अख्खं ब्रह्मांड सगळं लयबद्ध चाललंय. पृथ्वी स्वतःभोवती ज्या ठराविक वेगात फिरते, सूर्याभोवती यातला एक जरी चुकला तरी सगळे एकमेकांच्यावर आपटतील. जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे. पिंडामध्ये सुद्धा प्रत्येक आपल्या ज्ञानतंतूला त्यांची लय आहे, एकमेकांशी परस्परांशी निश्चित लय ठरलेली आहे. हे सगळे लयबद्ध चालले की तुम्ही आरोग्यवान असता. त्यातल्या कोणाही एकाची लय बिघडली की अनारोग्यात फेकले जाता. फेकल्या अनारोग्यामध्ये खूप मोठ्या तुम्हाला क्रॉनिक डिसीज असेल तर गोष्ट निराळी, पण अन्यथा तुम्हाला कुठलाही डिसीज जरी असला तरी याच्यातनं तो मायनर तुम्ही इल हेल्थमध्ये गेला असाल तर लगेचच 15 मिनिटांनी तुम्ही साऊंड हेल्थमध्ये येता. आणि मोठ्या याच्यामध्ये असाल तर काही दिवस केल्याने याचा उपयोग होतो. ह्याचा उपयोग तुम्हाला फुफ्फुसावर येणारा जो काय ARDC म्हणतात, ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम असं काहीतरी ते म्हणतात, म्हणजे फुफ्फुसाचं लहान होणं, वायुकोशांवर आवरण येणं, या सगळ्या विषयात मोठ्या मोठ्या डॉक्टरांनी लेख लिहिले की ते शेवटी म्हणतात आम्ही सगळं करतो आणि मग श्वासाचे एक्सरसाइज शिकवतो. मग श्वासाचा एक्सरसाइज सुरुवातीपासूनच शिकलात तर काय होईल. जसं तुम्हाला मी मागच्या वेळेला म्हटलं की नाही, पण तुम्हाला एक आपण छातीच्या श्वसनाचे तोटे मी त्याच्या वेळेला बोललो होतो ना की श्वसनाच्या उथळ पातळीवर आलात तर किती म्हणून रोगांचा सामना करावा लागतो तुम्हाला. गेल्या वेळेला आपण डॉक्टर उल्हास कोलटकरांच्या लेखाविषयी बोललो होतो की नाही, मला आता स्मरत नाही, पण त्यांनी त्यांच्या लेखामध्ये सगळं डिटेलमध्ये दिलं. आम्ही त्याच्या हजारो प्रती वाटलेत. आज सुद्धा माझ्याकडे 2-4 कायम ठेवतो मी. तुम्हाला यावेळेस जाताना की तुम्ही घरी वाचा, तुमच्या घरच्यांना वाचायला सांगा, ओळखीच्यांना वाचायला सांगा की छातीचं श्वसन न करता नाही उदर श्वसन. आता उदर श्वसन नुसतं करून भागतं का. इथे काय होतं, आवाज निर्मितीसाठी आपण म्हणतो तसं की आपण सुरुवातीला जे सांगितलं ते जरा आता तपशिलात बोलायचं झालं तर नुसत्या उच्छ्वासाच्या दाबाने, दाबयुक्त उच्छ्वासाने म्हटलंय. याचं थोडं स्पष्टीकरण व्हायला हवं. म्हणजे आपला आवाज किंवा नाद जो निघतो तो सुयोग्य नाद निघतो, तो श्वासोच्छ्वासाचा जेव्हा समतोल होतो, म्हणजे रोखलेल्या उच्छ्वासाला, म्हणजे उच्छ्वास बाहेर पडायला बघतोय त्याला आपण रोखतो, अडथळा घालतो. आणि तो जर का तुम्ही आपण जसं इंजेक्शनची एक सिरीज तुम्ही जर पाहिली तर पाणी भरतो आणि त्याचं पुढचं जे असतं निडल ते बारीक असतं, बरोबर. त्यामुळे इकडून आपण जोराने दाबतो पण तिकडून अडवलेलं असतं, जेवढ्या जोराने बाहेर पडण्याचा आउटलेट नसतो. त्यामुळे तिथे कसं होतं की तो दाबयुक्त प्रेशर होतं, त्यामुळे त्याची धार कशी तुर्र अशी उडते, एकदम शार्प येते. हा, आणि ती दीर्घकाळ परत चालू राहते ना, बरोबर. एखादा तुम्ही समजा डबा, आमच्याकडे पूर्वी रॉकेलचे डबे असतात, ते बैलगाडीतून नेताना गळायला लागले की आम्ही त्याला कांदा लावायचो. म्हणजे काय, बाहेर पडणारा मार्ग आपण कमी करतो, बाहेर पडणारा मार्ग अडवतो. असा अडवलेला, तर ह्याच्यामध्ये खरं काय माहितीये का, आता ही क्रिया कशी घडते बघा. आपण उच्छ्वास करतो त्यावेळेला काय म्हणतात माहितीये का, आपल्या बरगडीचे जे स्नायू असतात ना त्याला इंटरकोस्टल मसल आणि असं म्हणतात. तर ते बॅकवर्ड आणि अपवर्ड मुवमेंट करतात, त्यावेळेला फुफ्फुसं दाबली जाऊन आपली हवा बाहेर पडते, म्हणजे उच्छ्वास होतो. करेक्ट. श्वासपटल म्हणजे डायफ्राम हा ज्या वेळेला आकुंचन पावतो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतो, त्यावेळेला श्वास भरण होतं. हे थोडं रिव्हर्स वाटतं ना ऍक्च्युली, उलट असं नाही. श्वास भरण होताना मी तुम्हाला चित्र दाखवलं ना की आता मी हे फुफ्फुसा दाखवली, हा असा ज्या वेळेला होतो, हा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो, त्यावेळेला फुफ्फुसाचा खालच्या भागाला अवकाश मिळतो, तिथलं प्रेशर कमी, बाहेरच्या प्रेशरने हवा आतमध्ये घुसली जाते आणि पोट फुगतं, तो श्वास आतमध्ये जाणं आणि पोट आतमध्ये, म्हणजे पोट आतमध्ये जातं फुगलेलं, त्यावेळेला तो बाहेर पडणं. आता बाहेर पडणाऱ्या उच्छ्वासाला इन्स्पिरेटरी होल्ड लावायचा. म्हणजे काय करायचं, म्हणजे त्याला आपण काय म्हणायचं की डायफ्राम त्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट करायचा. म्हणजे आता इथे कसं होतं की ज्या वेळेला बॅकवर्ड अँड अपवर्ड मुवमेंट ऑफ इंटरकोस्टल मसल होईल, त्यावेळेला फॉरवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ डायफ्राम व्हायला हवी. ही दोन्ही एका वेळेला झाली की श्वासोच्छ्वासाचा असा समतोल क्रिएट केला जातो. तुम्हाला उदाहरण देतो साधी सोपी.
आता आपण टेबलावर बसलो की नाही ते लोकांना दिसू नये. तुम्ही एक हात कोपरावर टेकलात, मी एक हात कोपरावर टेकला, दोघांनी पंजे एकमेकांना भिडत. आता हा मी तुमचा हात खाली लोटतोय, हा डायफ्राम खाली जातोय असं समजा, आणि तुम्ही माझा हात ह्या बाजूला ढकलताय, हे इंटरकोस्टल मसल वर तुम्हाला वर येत आहेत असं बघा. मग मी ज्या वेळेला तुम्हाला इकडून ढकलत असतो त्यावेळेला तुम्ही मला इकडून ढकलत असता, कोणा एकाचं प्रेशर जास्ती होईल त्यावेळेला तो तिकडे, पण दोघांचं प्रेशर समान झालं तर आपले हात दोन्ही असेच्या असे राहतील की नाही. म्हणजे हा आपल्या हाताच्या स्नायूंच्या दाबाचा समतोल झाला. तसा तिथे फॉरवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ डायफ्राम ऍट द सेम टाइम बॅकवर्ड अँड अपवर्ड मुवमेंट ऑफ इंटरकोस्टल मसल, हेच तुम्ही तुम्हाला दाखवतो. हा असा पंजा गेलाय, हा त्याला मागे, आता हा इथे समतोल झाला. हा समतोल होणं म्हणजे एक प्रकारचं आपण कुंभक होणं म्हणतो. याला बरं आपल्याकडे हे एवढं फॉरवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ डायफ्राम ऍट द सेम टाइम बॅकवर्ड अँड अपवर्ड मुवमेंट ऑफ इंटरकोस्टल मसल वगैरे हे आपल्याकडे एका छोट्याशा दोन वाक्यामध्ये, दोन म्हणतात चरणामध्ये सांगितलंय की ऊर्ध्वम प्राणामुंद येते अपानम प्रत्येकस्य, यामध्ये समतोल आहे तो. आता अपान खाली जातो की नाही, तो कधी जाणार, डायफ्राम खाली ढकलला गेला, अपान वायू आपण खाली जातो, इकडून जातो त्याला प्राण म्हणतो. शरीराच्या इकडून तोंडाकडून बाहेर पडतो तो प्राण, मागच्या द्वाराने बाहेर पडतो तो अपान. अपान ज्या वेळेला हा होतोय त्यावेळेला डायफ्राम खाली झालेला असतो, तर ऊर्ध्व प्राणामुंद येते त्याच वेळेला अपानम प्रत्येकस्य ती, म्हणजे काय एक्सप्लेन केलं की श्वासोश्वासाचा इक्विलिब्रियम. आता या समतोलात मी तुम्हाला म्हटलं तसं की असं म्हणून ना काही काही लोक त्याला असं म्हणतात की खरं गाणं कुठलं, कुंभकातलं गाणं. कुंभकातलं गाणं म्हटल्यानंतर आपल्याला हा सिच्युएशन परस्पर विरोधी पॅराडॉक्सिकल वाटते. का तर एकीकडे तुम्ही म्हणता की उच्छ्वासाच्या दाबाने ज्या वेळेला स्वरतंतू कंपित होतात त्यावेळेला निर्माण होतो तो नाद, तो आपल्याला अभिप्रेत आहे. आणि एकीकडे इथे म्हणता कुंभकामध्ये अवस्था लोकांना असं वाटतं की आत श्वास गेलाही नाही पाहिजे आणि बाहेर पडलाही नाही पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे ही स्थिती ती कुंभक. म्हणजे एकदा श्वासभरण झाल्यानंतर होकलकॉड बंद झाला की पोट फुगलेलं जे राहिलं असेल, फुफ्फुसं फुगलेली जी राहिली असतील, तशा स्थितीत राहणं याला कुंभक म्हणतात. मग आता बाहेर कसं पडणार, हा परस्पर विरोधी वाटतं ना. आणि ऍक्च्युली फुफ्फुसं घालणं दाबली जातात त्यावेळेला हवा हातून बाहेर पडते, त्यावेळेला व्होकल कॉर्डनी बंद झाले असल्यामुळे त्या व्हायब्रेट होतात, म्हणून आपण त्याला नाद म्हणतो एकीकडे. आता इथे तुम्हाला एम्प्लॉईड कुंभक म्हणता येईल. त्याचं सिच्युएशन अशी आहे की ना पूरक ना रेचक, म्हणजे पूरक इज इक्वल टू रेचक, सो इट इज नेट आतमध्ये पडणं किंवा बाहेर जाणं झिरो, दॅट इज कुंभक असं. किंवा आता तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो, आपल्याला खरं चित्र नाही पण तुम्हाला कल्पनेने चित्र समोर उभं करा. एक समजा समोर तुमच्या समोर एक पिंप आणलं पाण्याचं, त्या पिंपाला आतमध्ये पडायचं 1 इंचाच्या व्यासाचा नळ आहे, यातनं आत पाणी पडतं. आणि तसाच खालच्या बाजूला दुसरा एक पाणी बाहेर पडण्याचा कॉक आहे, तो 1 इंचाचा आहे. आता खालचा कॉक बंद केला आणि मी वरचा कॉक सोडला की काय, पिंपात पाणी भरलं जात आहे, म्हणजे आपण त्याला पूरक म्हणू की फुफ्फुसात हवा भरली जाते. आता हे पिंप काठोकाठ भरलं, मी वरचा कॉक बंद केला, आता ना बाहेर पडत ना आत पडत, म्हणजे याला आपण म्हणणार कुंभक. बरोबर आहे. आता मी खालचा कॉक सोडून दिला, आता ते सगळं पाणी बाहेर पडायला लागलं, याला आपण काय म्हणू, रेचक. आता ही सिच्युएशन डोळ्यासमोर ठेवा. खालचा कॉक बंद केला, वरचा कॉक सोडला, काठोकाठ पिंप भरलं, कुंभक आहे ना. आता दोन्ही कॉक जर मी एका वेळेला चालू केले तर त्याची लेवल आहे तशीच राहील की नाही. करेक्ट. बाहेर तर पाणी पडतंय, लेवल खाली जाते का, नाही. आत तर पाणी पडतंय, ओव्हरफ्लो होते का, म्हणजे हे कसं झालं, असं ते ऊर्ध्वम प्राणमुंद येते अपानम प्रत्येक स्थितीमध्ये आपण घटकावर धरूया की हे असं होत आहे. अनाटॉमिकली ते लोक आवाज निर्मितीमधला आयडियल व्हॉइस प्रोडक्शन मध्ये असं म्हणतात की वेन युअर डायफ्राम इज गोइंग फॉरवर्ड अँड बॅकवर्ड ऍट द सेम टाइम इंटरकोस्टल मसल शुड बी बॅकवर्ड अँड अपवर्ड, आणि तो असा हे खाली जाते ते वर येते, मग दोन्हीचा समतोल मग अशा पंजांचा सांगितला तसा. यात मध्ये जो होईल त्याला दुसरा एक शब्द असा आहे की त्याला आपण इम्प्लाइड कुंभक म्हटलं, त्याला ब्रीथ होल्डिंग असं म्हणता येतं. ब्रीथ होल्डिंग मध्ये आवाज निर्मिती. दुसरं उदाहरण मगाशी मी तुम्हाला सिरिंजचं दिलं होतं. हे होल्डिंग नाही ऍक्च्युली, हे एवढं
स्मूथ आहे, स्मूथ आहे, परसिव्ड आहे असं वाटतं की करेक्ट. म्हणजे इथे काय होतं माहितीये का, आता मी तुम्हाला पोटावरती माझ्याला हात ठेवला तर पोट फुगलेलं जे आहे ते एरवी काय होतं, माझा नुसता उच्छ्वासातला आवाज असेल तर माझा बघा आता इथे गंमत बघा. आता मी आता हे करतोय ह्यातही रोखलेला उच्छ्वास आहे, पण इथे माझं पोट फुगलेलं खाली जाते बघा. बघितलं ना तुम्ही हात धरून. आता मी काय करतोय बघा, यातमध्ये पोट खाली जाऊ देत नाही. पोट खाली जायला लागलं की काय झालं, एक्झिलिंग झालं ना, तुम्ही म्हणताय काय उच्छ्वासन झालं ना. आता त्याला मी इन्स्पिरेटरी होल्ड लावला, त्यामुळे काय झालं की हे जे कुंभक झालं एक प्रकारचं ब्रीथ होल्ड झाला. याला आपण एक ब्रीथ होल्ड म्हणू शकतो. आता तुम्ही दोन्हीचं प्रोडक्शन मधल्या आवाजामध्ये इथे थोडी क्वालिटीमध्ये तुम्हाला एक काहीतरी काय होईना कानाला जाण. हा बघा, हा याच्यामध्ये मी तसं करत नाहीये कुंभकातनं, त्यामुळे काय होतं डायफ्रॅमॅटिक ब्रिदिंगनी व्हॉइस प्रोडक्शन करून सुद्धा चेस्ट ब्रिदिंगचं तर तुम्हाला का बघा छातीचं असा येणार, चोरटा येणार, स्ट्रेस पण हा आवाज ऐकला आणि आता मी बघा खाली जेव्हा जातो त्यावेळेला खुल्या कंठाचा आवाज जरी असला तरी इथे बघा ह्याला आपण म्हटलं की ब्रीथ होल्डिंग. आता आपण श्वसन बघितलं. आता ह्याच्यावरती ब्रीथ होल्डिंगचा तुम्हाला जर का काही आपल्याला एक्सरसाइज करायचं आहे, आपण काय करतो माहितीये का, आता श्वसनावर डिटेल तुम्ही बोलायचं म्हटलं म्हणून त्यातला एक पार्ट मी पहिल्यांदा तुम्हाला आम्हाला शिकवला तो सांगतो की हा उच्छ्वास आणि श्वास याचा समतोल करून आपल्याला करायचा आहे. म्हणजे आता मगाशी आपण श्वासपटल आकुंचन करणं आणि पुन्हा जे श्वासपटल रिलीज करणं एकाच 4 प्राणायाम बघितला. ह्याच्यामध्ये आपल्याला कळायला खूप अवघड जाणार नाही, जे लक्षपूर्वक शांत मनाने लक्ष देतील. त्यातमध्ये दुसरा आम्हाला एक प्राणायाम त्यांनी शिकवला. सध्या मी तुम्हाला तो वरवरचा म्हणून सांगतो, त्याच्यामध्ये आणखी सगळ्या पोझिशन्स भरल्या जातात, पण त्याचा टेक्निक सांगतो तुम्हाला की मगाशी आपण श्वास घेताना 1 2 3 4 5 6 7 8 म्हणताना पोट फुगवलं बरोबर, आणि 4 वेळा 8 म्हणत असताना उतरवलं. ते उतरवायचंच नाही, 4 वेळा 8 व्हॉइस तरी फुगून ठेवायचं. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 8 आता हे रोखायचं. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 हे रोखलं म्हणजे 1:4 झाला हा ब्रीथ टेकिंग आणि ब्रीथ होल्डिंग. आता रिलीज करताना मात्र काय करायचं, 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 16 मध्येच तो सोडला, 2 वेळा 8 मध्ये. आता पुन्हा श्वास घ्यायचा नाही, हे मनात मोजायचे. आता आवाज करून मोजत नाही कारण ते उच्छ्वास आहे. आणि मनात घेताना पुन्हा श्वास न घेता त्याला बाह्य कुंभक म्हणतात. तसंच 4 वेळा 8 वेळेस म्हणजे 8 32 16 32 किंवा 1 4 2 4 ह्यात मध्ये ब्रीथ होल्डिंग येतं. आता हे ब्रीथ होल्डिंग खूप सुंदर आहे. म्हणजे पहिल्यांदा आत श्वास घेऊन कुंभक होतं आणि सोडताना मात्र कसा सोडायचा असतो, तर तो 1 4 2 4 म्हणजे 2 सेकंदात घेतला, 8 सेकंद होल्ड केला, 4 सेकंदात सोडला. मग अशी 8 सेकंदात सोडत होतो तो 4 सेकंदात सोडला आणि 8 सेकंद पुन्हा होल्ड केला. यातमध्ये 2 वेळा ब्रीथ होल्ड केलं. एक त्याला पहिलं म्हणतात आंतरकुंभक, दुसरं म्हणतात बाह्य कुंभक. अशी एक सवय लागली. आणखी तिसरा जो आहे तो आपल्याला पुढचा महत्वाचा भाग म्हणजे की श्वासोश्वास समतोलावरचा जो ताबा म्हणतो, तर श्वास दाबावर ताबा मिळवायचा. श्वास दाबावर ताबा मिळवायचा. श्वास दाबावर ताबा का मिळवायचा नाही म्हणजे काय, पहिले श्वास दाबावर ताबा म्हणजे श्वासाचा दाब आपल्याला कधीही वाढवता येईल, कमी करता येईल, वाढवता येईल, कमी करता येईल. पण हे म्हणजे श्वास घेणंच नाही का? नाही, दाब वाढवायचा आणि कमी जास्ती करायचा. आता ह्याच्यासाठी काय करायचं, तर डायफ्रामला वळण लावायसाठी आम्हाला आणखी एक गोष्ट सांगितली. आता तुम्ही हसा, त्याला त्यांनी सांगितलं की चायनीज प्राणायाम. गमत म्हणजे चिनी आवाजशास्त्रज्ञ त्यांना त्यांच्याकडला एक प्राणायाम म्हणून म्हणतात.
वास्तविक तो आपल्याकडे ना लहानपणी तुम्ही सुद्धा खेळलेला पोरखेळ आहे. अच्छा. पण आता तुम्हाला तर माहिती आहे, चीनची जगाला सगळ्या माहिती आहे. चीन जसा आपण म्हणतो चीन तुमचा सिक्कीमवर पण हक्क सांगणार आहे, तर चीन तुमच्या एखाद्या पोरखेळावर आमचा प्राणायाम म्हणून सुद्धा हक्क सांगेल. पण चीनी गोष्ट जी आहे ना ती स्वस्तातली असते, जवळजवळ स्वस्तातली असते आणि काही वेळेला बॅटरी घेतलेली टिकते बऱ्याच दिवस, म्हणून आपण ते आपले लोक त्याच्या मोहामध्ये पडतात. पण तसं काही नाहीये. चीनी आवाजशास्त्र तज्ञ त्यांना म्हणतात नाही तर हा पोरखेळ आहे, तुम्ही जर आता माझ्या पोटाला जर हार लावलाय तुम्ही हा पोरखेळ खेळला असेल. पण आता याच्यावरती तुम्ही बघाल तर पहिलं ब्रीज होल्डिंग येतं. आता बघा मी काय म्हणतो, हा जो आहे मुलं काय करतात, खोटी खोटी गाडी घेतात खेळण्याची, हातात स्टेअरिंग धरतात आणि म्हणतात आता इथे बघितलं तुम्ही तर पोट खाली जात आहे का, आणखी वर फुगताय का, नाही. बघा ना म्हणजे ब्रीज होल्ड झालाय श्वास. आता ह्याच्यामध्ये मी गाडी चालवताना, मी आता टॉप गिअर मध्ये गुजरातमध्ये चालवत होतो, आता मी जर का कोकणात गेलो तर काय करीन, घाट लागेल ना. मग मी चालवताना दाब इथे पोटाला हात लावून तुम्ही बघितलं तर आता बघा टॉप गिअर मधनं मी जेव्हा पुढे जातो घाट लागतो, आता ह्यात मध्ये मी दाब वाढवतोय. म्हणजे मी काय करतोय तर डायफ्राम मला हवा तसा वाकवतोय. म्हणजे श्वासदाबावर ताबा येण्यासाठी श्वासपटलाच्या हालचालीवर ताबा, आणि तो येण्यासाठी हा पोरखेळ. आणि काय म्हणतात त्याला चायनीज प्राणायाम, ते लाखोच म्हणत ना. आपण आपला सिक्कीम आहे तर आपलाच म्हणू ना, आपण म्हणू आपण हा पोरखेळ करू, फक्त इनिमेशन ठेवायची नाही. एक सायकोलॉजिकली तुम्ही प्राणायाम म्हटलात की तुमची याच्यातली संकोच जो आहे तो जातो. मी प्राणायाम करतो म्हटलं नाही तर मी असा कसा ओरडू लोकांच्या समोर, असा लोकांना संभ्रम पडतो की नाही. त्यामुळे लोक ते करताना गच्चीत काय जातात, कोणी घरात नसताना काय करतात. खरं की आमचा पोरखेळ म्हणून म्हणाल त्यावेळी तुम्ही प्राणायाम म्हणा, तुम्ही इंडियन ओरिजिनल प्राणायाम म्हणा, चायनीज देशाला. आता ह्यामध्ये तुम्हाला श्वासोश्वास दाबावरती ताबा वाढतो हे कळतंय की नाही. बघा हा दाब वाढला की नाही, हा दाब इव्हन आहे, कमी झाला, कमी झाला. आता कुंथणे एवढा दाब आला. इंटरेस्टिंग. आपण ज्याला कुंथणं म्हणतो त्यात काय करतो, दाब वाढवतो. तर हा एक्सरसाइज आम्हाला आमच्या गुरुजींनी शिकवला आणि ह्याचा इतका सोपा आणि इतका पोरखेळाचा आनंदवित फायदा आहे. आपण आता त्या फायद्यांकडे वळूया. आवाज निर्मितीवर ह्या प्रक्रियेने काय होतं, थोडस पुन्हा मागे जायला लागेल, पण जायला हरकत नाही. सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं की आवाज निर्माण झालेला आवाज कंठातून बाहेर पडतो. कंठात निर्माण होतो तो तिथून बाहेर पडतो का, नाही बाहेर पडायचे मार्ग दोन, कानातून येत नाही, डोळ्यातून येत नाही, बोटातून एक, तोंड आणि दुसरा म्हणजे नासिका. ह्या मार्गावरती आपण जागोजागी हॉलोस ठेवले, पोकळ्या ठेवले. हे तुम्ही आपण मागच्या वेळेला सांगितलं. बरोबर. त्या पोकळीमध्ये हवा असते, ती हवा त्याच्यावरून ध्वनी जाताना सकंपित होते आणि बाहेर पडणाऱ्या आवाजाला त्या सकंपन क्रियेने तंबोऱ्याच्या तारेच्या झंकाराला भोपळ्याचा आतल्या हवेच्या कंपनाने किंवा तुणतुण्याच्या तारेच्या नादाला आतमध्ये जो पोकळ डबा असतो त्यातल्या हवेच्या स्पंदनाने जो काही एक रेझोनन्स मिळतो त्याला आपण काय म्हटलं की त्याला फॅरिंग म्हटले, सहकंपक म्हटले. तर ह्या सहकंपन क्रियेचा लाभ हा छातीच्या श्वसनामध्ये होत नाही, आपण मागच्या वेळेला पाहिलं. बरोबर. कारण काय होतं की मुख्य सहकंपक जे पहिलं ते म्हणजे मोठं आहे, असं जिवे मागे असलेली घशाची पोकळी, तिला आपण लॅरिंगोफॅरिंग म्हणतो. तर त्याच्या अशा बऱ्याच पोकळ्या आहेत, पण त्या पोकळ्यांचा सगळा आता आपल्याला घेत बसायचं नाहीये. पण तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितलं की गळा बंद करून गाणं म्हणू नको, मोकळ्या गाळ्याने गाणं गा. त्यावेळेला जो लॅरिंगोफॅरिंग होता तेवढ्याचाच आपण विचार केला. बरोबर. हा लॅरिंगोफॅरिंग काय करतो तर हे सहकंपक पूर्ण शक्तीने किंवा पूर्ण कॅपॅसिटीने वापरलं गेलं तर डायफ्रामॅटिक ब्रिदिंग मध्ये जाऊ शकतो. आणि ते वापरलं गेल्यानंतर आवाजाला बेस येतो,
वजन येतं, घुमारा येतो. आपण म्हणतो ना काय निमकर कसं काय असं आपण म्हणतो ना, बरोबर. तर काय ह्याला बेस येतो. पण हा बेस जरी आला तरी हा बेस मध्ये आवाज ड्राय येतो. बरोबर बरोबर. आता काय होतं की ज्यावेळेला ध्वनी प्रक्षेपण नाकाच्या मार्गाने होतं त्यावेळेला इथेही सहकंपक म्हणजे पोकळ्या आहेत, सायनसिसची पोकळ्या, नेसल कॅव्हिटी, त्याला नेसोफॅरिंग म्हणूया आपण, सहकंपकाला फॅरिंग म्हटलंय आपल्याला. आता ह्या सहकंपकांचा गुणधर्म त्याचा बेस घुमारा व्हॉल्यूम वाढवणं आणि ह्यांचा जो गुणधर्म आहे ना त्याच्यामध्ये आवाज तलम पातळ निर्माण होतो. म्हणजे काय नेमकं कसं काय तुम्हाला बरोबर वाटतंय ना आपलं आता चाललेलं हे बोलणं वाटतंय ना, असं थोडासा आवाज येतो. पण काय माहितीये का, ह्यातला आवाज सॉफ्ट असला तरी तो स्वीट आहे. हे तलम पातळ आवाज आला तरी त्याच्यामध्ये गोडवा आहे. आणि हा आवाज आला बेस जरी आला तरी ह्याच्यामध्ये एक प्रकारचा ड्रायनेस आहे. अथॉरिटेटिव्ह आहे, थोडासा अथॉरिटेटिव्ह आहे, कोरडा आहे. किंवा आपण त्याला आणखी चांगल्या शब्दात ह्यात मध्ये गोडवा अजिबात नाही, घुमारा आहे. नक्कीच यात मध्ये खूप गोडवा आहे पण तो खोटाखोटा वाटतोय, फॉल्स व्हॉइस असल्यासारखं वाटतं आपल्याला. पण ह्याच्यामध्ये गोडवा आहे, घुमारा नाही पण गोडवा आहे. यात मध्ये भरपूर घुमारा असला तरी गोडव्याचा हा प्रमाण फारच नगण्य नाहीच आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. मग आवाजाला गोडवा हवा का नको? बरोबर. आणि घुमारा पण तोही हवा, घुमाराही हवा, गोडवाही हवा. म्हणजे गोड आवाजही हवा आणि घुमाराही हवा. म्हणजे काय, ही सहकंपक म्हणून वापरली जायला हवी, ही सहकंपक वापरली जायला हवी. बरोबर आहे. मग आता जर का कोणी असा प्रश्न विचारला की किती गोडवा हवा, किती घुमारा हवा, तुम्ही जर मला विचारलं की तुम्ही आदर्श आवाजाबद्दल काही बोललात तर एवढा घुमारा हवा आणि एवढा गोडवा हवा असं प्रमाण सांगू शकाल का? सांगू शकाल का? हा, तुम्ही प्रश्न विचार, आता तुम्हाला खराच प्रश्न पडलाय. खरंच प्रश्न आहे हा. म्हणजे मी मुद्दा मोडून नॅचरल तुम्हाला आता प्रश्न पडला तुमच्या याच्यावरनं दिसतंय. तर आपण म्हणणार की याचं प्रमाण सांगू शकाल का? तर मी सांगेन. पण मी स्पष्ट सांगेन का? बघा कशी गोलगोल बोलायचं असतं यातमध्ये, म्हणजे मुद्दाम नाही. कारण गोलगोल बोलायचं आणि स्पष्ट करत जायचं तरच आपल्याला गोलगोल बोलण्याचं स्पष्टीकरण देता येतं. तर मी म्हणे येस, किती गोडवा हवा आणि किती घुमारा हवा हे गरजेनुसार ठरतं. म्हणजे तुमच्या प्रश्नाला मी एस्केप रूट काढला का टाळला का उत्तर दिलं काही समजत नाहीये. करेक्ट. बरोबर. मग पुढचा प्रश्न तुम्ही जर चतुर आहात त्यामुळे तुम्ही मला विचार, मग गरज काय ती सांग ना. मीच सांगायला पाहिजे की गरज आहे समजा गाणं गायचं तर नाही, तुम्ही म्हणाल की गरज कोणती ते सांग ना. गरजेनुसार हवा म्हणजे काय हवं आता आपण पहिल्यांदा बघूया. एक, तुमचं पहिलं मत तर पटलं की नुसता गोडवा नको, नुसता घुमारा नको, गोडवा घुमारा हवा. याचा अर्थच आपल्याला जर आपण बघितलं तर काय, हे सहकंपकही वापरलं गेलं पाहिजे. हे सहकंपक वापरलं जाताना मुखाद्वारे प्रक्षेपण होत आहे, नाकातून अजिबात होत नाही, त्यामुळे हे सहकंपक वापरलंच जात नाही. पण मी ज्यावेळेला हे सहकंपक वापरलं जातं त्यावेळेला थोडक्यात सांगतो म्हणजे ही सहकंपक वापरतोय. मग आवाजामध्ये गोडवा आणि घुमारा हवा असला तर दोन्ही सहकंपक वापरली गेली पाहिजेत. म्हणजेच काय तर दोन्ही मार्ग वापरले गेले पाहिजेत प्रक्षेपणासाठी. नाकाचा मार्ग वापरला गेला नाही तर ही सहकंपक वापरली जाणार नाही. नुसतंच जर का मी तोंडाने इथून बोलत राहिलो, नाकाच्या बाजूला ध्वनी प्रक्षेपणच होत नाही. आता हे मार्ग आहेत ना, आता काय म्हणतो ह्याला आवाजशास्त्राच्या भाषेमध्ये लोक काही रजिस्टर्स, रजिस्ट्रेशन्स, इम्प्रॉपर रजिस्ट्रेशन, प्रॉपर रजिस्ट्रेशन असे जर्गनफुल शब्द वापरतात. आपण गावठी भाषेमध्ये त्याला कन्व्हर्ट केलं तर सामान्य माणसाला कळायला मदत होईल म्हणून मी टेक्निकली काही थोडाफार जरी झाला तरी तसा शास्त्रदृष्ट्या काही फॉल्ट होत नाही. तर म्हणजे मला काय म्हणायचं की ते ज्यावेळेला म्हणतात की इलेक्टिंग ए पाथ टू थ्रो दी विंड इज कॉल्ड रजिस्टर. नाउ इलेक्टिंग अ पाथ. आता मी हा पाथ सिलेक्ट केला म्हणजे तोंड,
म्हणजे मी हा 5 सिलेक्ट केला म्हणजे हे रजिस्टर ना. मग आता ह्या दोघातलं एक खाली आहे का वर आहे? हे खाली आहे, ते वर आहे. मी लोअर रजिस्टर सिलेक्ट केलं म्हणजे काय केलं, मी तोंडातून ध्वनी प्रक्षेपण करतोय. अर्थ काय त्याचा, रिझल्टंटली मी लॅरिंगो फॅरिंग हे कंपक वापरतोय म्हणजे माझ्या आवाजामध्ये खुमारा बेस यायला हवा हे मी वापरतोय. मग आता हा वापर मी केला. इफ आय चूज धिस रजिस्टर, आवाज कसा होईल, ड्राय होईल, वजनदार येईल, घुमारदार येईल, पण कोरडा येईल. आणि मी जर हा पाथ वापरला तर हे अपर रजिस्टर वापरलं म्हणजे ही सकंपक वापरली म्हणजे मी गोडवा, तलम, पातळ, सॉफ्ट आवाज आणि स्वीटनेसचा आवाज वापर. म्हणजे थोडक्यात सांगायचं, आवाजाला गोडवा आणि घुमारा दोन्ही हवा असला तर दोन्ही सकंपक एकमेकात मिसळली गेली पाहिजे. म्हणजे ब्लेंडिंग ऑफ 2 रजिस्टर टुगेदर. करेक्ट करेक्ट ऍब्सोल्युटली. हा, हे एकदम मस्त कळलं. हा, म्हणजे आता पुन्हा हवं की ब्लेंडिंग ऑफ 2 रजिस्टर टुगेदर इज कॉल्ड रजिस्ट्रेशन. म्हणजे दोन्ही सकंपकांचं एकमेकात मिसळणं म्हणजे त्याला रजिस्ट्रेशन झालं असं मी म्हणतो. म्हणजे गोडवा याला, घुमारा याला, पण प्रॉपर आला का इम्प्रॉपर आला हे कधी ठरणार. जर ते ब्लेंडिंग गरजेनुसार होत असेल तर प्रॉपर आणि गरजेनुसार होत नसेल तर इम्प्रॉपर. आता आपण थोडं नेमकेपणाकडे जाणार. पहिल्यांदा आपल्याला प्रश्न पडू दे म्हणजे दिलेलं उत्तर त्याचं समर्पक आहे असं वाटतं. तर आता आपल्याला आता आपण थेट भिडलो कुठपर्यंत येऊन थांबलो की गरज कोण सांगणार. बरोबर. आता आम्ही गाण्याच्या बाबतीत शिकलो त्यामुळे गाण्याच्या पुरतं सांगायचं झालं गरज. तर गरज सप्तक ठरवतात. ऑक्टेव्ह, मिडल ऑक्टेव्ह, अपर ऑक्टेव्ह आणि लोअर ऑक्टेव्ह. मध्य सप्तक, मंद्र सप्तक, तार सप्तक. मग आता आपण हे सुद्धा एक रिलेटिव्हली समजू शकतो. रिलेटिव्हली समजू शकतो, अल्जिब्रिकली लवकर समजतं. काही नाही कळलं तर ए मान, एक्स मान, पुढे गणित सुट्ट. तर अशा अक्षरं जर आपण मानाची ठरवली, समजा असं घटकाभर दोनचा की एक मध्य सप्तकामध्ये आपल्याला असं आत्ता आपण धरलं डिफाईन न करता की आपल्याला लोअर रजिस्टर हे 1L आहे आणि अपर रजिस्टर हे 1U आहे. आता प्रॉपर रजिस्ट्रेशन कधी होईल की तुम्ही तारसप्तकाकडे मूव्ह व्हायला लागलात की लोअर रजिस्टरचं प्रमाण कमी होऊन अपर रजिस्टरचं प्रमाण वाढलं पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे न्यूमरिकली तुमचा जो 1L आहे तो 0.99, 0.98, 0.97 असा होत गेला पाहिजे आणि 1U आहे तो 1.01, 1.02, 1.03 असा होत गेला तर तुमचं गरजेनुसार ते प्रमाण बदललं गेलं म्हणजे तुमचं प्रॉपर रजिस्ट्रेशन झालं. उलट आपण मंद्र सप्तकाकडे यायला लागलो की गरज अशी असते की लोअर शुड इन्क्रीज आणि अपर शुड डिक्रीज पण शुड नॉट बिकम 0. करेक्ट. तरच तो बॅलन्स राहील. म्हणजे दोन्ही वेळामध्ये अपर रजिस्टरला लोअरनी साथ दिली पाहिजे, वर चढताना ते 0 होता कामा नये आणि खाली मंद्र सप्तकामध्ये खर्जाकडे तुमचा आवाज जात असताना अपर रजिस्टर 0 होता कामा नये. त्यांनी त्याला साथ दिलीच पाहिजे, कमी प्रमाण होऊ दे. ती जर त्यांनी साथ सोडली तर तो आवाज एखादा म्हणतो म्हणजे काय होईल की आपण एखादा बैल रेखल्यासारखा, म्हैस रेखल्यासारखा आवाज येईल. मग त्याला आपण म्हणालो जरी लागलो खर्ज साधना तरी नसते. खर्ज साधनेमध्ये लोअर रजिस्टर वाढत जातो, खुमारा वाढत जातो, पण गोडवा शेवटपर्यंत अगदी खालच्या षड्जाला, मंद्र षड्जाला टिकल्यानंतर सुद्धा गोडव्याचं प्रमाण थोडं तरी कावेना राहतं. हे तुम्हाला बघायचं असेल तर उदय भवाळकर ते जे गाणारे आहेत ना ते ज्या वेळेला खालचं मंद्रा याच्यात सूर लावतात त्याला बघा दोन्ही रजिस्टर अशी गरजेनुसार ब्लेंडेड आहेत. म्हणजे दॅट इज अ प्रॉपर रजिस्ट्रेशन. आमिर खान. पण आताच्या तरुण पिढीला समोर बघून बसायला मिळेल. उदय भवाळकरांचं नाव मी एवढ्यासाठी सांगितलं की आता ते गाणं चालू आहे, ते गात आहेत, बघायला जाऊ शकतो आपण. ते ज्यावेळेला नोमतो मला पी त्यांच्या ध्रुपद धमारमध्ये काय असतं त्याच्यात जेव्हा करतात ना त्यावेळेला असं नाही वाटत की हा कोणीतरी टोणगा रेखतोय. नाही तर खर्ज साधना करत असताना टोणग्यासारखं रेखायला तर होकलकडची वाट लागून जाईल माहितीये का. हा विषय आपण मुद्दाम डिटेलमध्ये घेतोच म्हणून परत आता सांगतो की तारसप्तकाकडे जात असताना तुमच्या आवाजामध्ये अपर रजिस्टर वाढलं पाहिजे.
लोअरचा बेस कमी होतो. आता म्हणजे काय व्हायचं, नाकातोंडातून प्रक्षेपण व्हायला हवं. बरोबर. आता हे प्रक्षेपण व्हायचं म्हणजे तुमचा डायफ्राम जो आहे तो अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट रिलीज झाला पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हा श्वासदाबावर ताबा मिळतो. करेक्ट. कारण काय माहितीये का, तारसप्तकात जात असताना नाकातलं प्रक्षेपण वाढवायचं, अपर रजिस्टर वाढवायचं, अपर फॅरिंग्स यूज करायची. याचा अर्थ नेसल गायचं नाही. नेसल गायला काय होईल माहितीये का, की तुम्ही तोंडातून एक आवाज काढताय, त्याला तोंडाचा फोकस जर का तुम्ही बारीक केलात ना तर नाकातून जाण्याचं प्रमाण आपोआप वाढतं. असं नाही वाढवायचं, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतंय, लोअर रजिस्टर डिमिनिश होतं एकदम. करेक्ट 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 करेक्ट. ट्रिकी आहे थोडा. हा, आणि ट्रिकी म्हणजे काय माहितीये का, ह्या सगळ्या गोष्टी मौखिक काय आहेत अशा याच्यातलं समजण्यासारख्या नाहीत. बरोबर. पण आपण प्रयत्न करतो त्यातल्या त्यात ऍबसेंट, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की शिकणारा ऍबसेंट आहे तरी सुद्धा आपण या मीडियाचा पुरेपूर वापर तुमच्या आमच्या काय बौद्धिक क्षमतेप्रमाणे करून घेऊन प्रयत्न करतो. बरोबर. म्हणून तुम्हाला आता एखादं समजा मी उदाहरण समजा तुम्हाला दिलं, आता या उदाहरणातून तुम्हाला पाहिजे, तुम्ही गाण्यातले असाल किंवा नसाल तरी तुम्हाला चांगला सेन्स आहे. आता मी एक समजा, आता हे जे आहे ना, हे काय आहे की हा जर का स्वर सावकाश होत असेल तर थोडं तरी ठीक आहे, पण हा स्वरावली ही जर का फास्ट असेल, तिला आपण तान म्हणतो. बरोबर. माझा येणार होता तिकडेच प्रश्न. तर वेगाने तार सप्तकात मध्ये तुम्ही जाताय, मध्येच खाली सप्तकात उतरताय, मध्येच मंद्र सप्तकात उतरताय, मध्ये एकदम उडून परत खालच्या दैवतावर वरच्या दैवतावर काय जात आहे, तार गंधारावर काय जात आहे, हे असले चाळे जर करत असतात त्यावेळेला ही सगळी मुवमेंट किती विलक्षण फास्ट व्हायला पाहिजे. म्हणजे विलक्षण श्वासदाबावर ताबा, म्हणजे पर्यायाने विलक्षण तुमच्या श्वासपटलावर डायफ्रामवर ताबा आला पाहिजे. मग तेच तर आपण त्या पोरखेळातून साधतो ना. आता तुम्हाला ज्याला हे सगळं करतासाठी ना, म्हणजे आता इथे आपल्याकडे सोय नाही म्हणून, नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही माझ्या पोटावर हात ठेवा, ओटी पोटाशी हात ठेवा आणि पाठीला एक हात लावा. आता तुम्ही कल्पनेने लावलात तरी श्वासदाब कसा वाढतोय, म्हणजे आपण श्वासदाब न वाढवता तोंडाचा आकार जर लहान केला आणि नाकातलं हे वाढवलं तर ते इम्प्रॉपर रजिस्ट्रेशन होईल तार सप्तकात जात असताना. कळलं की नाही? म्हणजे आपण असं धरलं की 1 इंची तोंडाची विड्थ आहे आणि आपण त्याच्यातनं ध्वनी आपण समजा एक सबलॅटिक प्रेशरने प्रक्षेपित करतोय, तर तुम्ही तोंडाचा 1 इंचीचा फोकस 1.25 इंची केलात आणि एक दाब ठेवला तर नाकात नाही येईल, पण ते मग हे असं येईल, नेसल येईल, त्याला नेसल म्हणतो आपण. हे असं नाही करायचं, तर ते तेवढंच ठेवायचं आणि हा दाब वाढवायचा. म्हणजे ऍडिशनल प्रेशर फाइंड्स ऍडिशनल वे टू गेट आउट, दॅट इज थ्रू नोज, बट सायमल्टेनियसली व्हाईल इक्वल अमाऊंट गेटिंग आउट ऑफ द माउथ. जड बोलले म्हणजे ते म्हणजे श्वासदाब वरच्या ह्याच्यात करत असताना श्वासदाब असा वाढून खोल गेला ना की दाब सरळ, तुम्ही चेंडू बघितलात ना, तुम्ही असा जर टाकलात तर माझ्या हातात घ्यायचे, आपल्याच पायाशी आपटलात तर सरळ रेषेत वर येईल ना. मग व्हर्टिकली डीप श्वासाचं प्रेशर दाबल्यानंतर तुमचं जो ध्वनी प्रक्षेपण आहे ते टाळ्याला आटून नेसल पॅसेजवर ना आपाप बाहेर पडतं. व्हर्टिकली डीप जातं ना. आता तुम्ही पोटाला जर हात लावला तर मग मी तुम्हाला आता हे दाखवलं होतं ना की हे करत असताना श्वासदाब किती वाढतोय, पण नेझल होत नाहीये. असं नाही होत आहे की असं नाही काही करत आहे. आता तुम्ही आता बघा, आपण 3 प्रकार, छातीच्या श्वसनाने प्रॉपर रजिस्ट्रेशन ऍब्सोल्युटली इम्पॉसिबल. कारण श्वासदाबावर ताबा आणायला बरगड्यांच्या हालचालींनी फुफ्फुसाचं मधल्या हवेचा दाब वाढवणं, कमी जास्ती करणं, हे मायक्रो लेवलवर काय कुठल्याही लेवलवर शक्य नाही. डायफ्राम हा स्नायू असल्यामुळे मायक्रो लेवलवर पण ते शक्य होतं. आता पहिल्यांदा मी तुम्हाला ताण मारताना, समजा मी एक ताण मारली तार सप्तकामध्ये नेली, तर तुम्हाला छातीच्या श्वसनाला हालचाल बघा, तिन्ही गोष्टी ऐका आणि मग आपण त्याची उत्तर पाहू. छातीच्या श्वसनाने मी ताण मारली की चेहऱ्यावरनं तुम्हाला ताण येतो, त्यातनं दिसतं ते. बरोबर. आता हे कसं झालं, याच्यात अपर रजिस्टर वाढलं का? दुसरा काय, डायफ्रामॅटिक ब्रिथिंग ताण मारली आणि ती मारताना तार सप्तकात जात असताना मी जर का असं जर केलं हा
हा खुल्या कंठाने मारल्या तर म्हणून तार सप्तकात जाताना काय केलं नाही. आता तार सप्तकात जात असताना अपर रजिस्टर वाढलं का, आवाज इन्क्रीजिंगली सॉफ्टर आणि स्वीटर ऐकू आला का? आला ना. मला तर एकदम म्हणजे भीमसेन जोशींचं भैरवी आठवली. नाही, फार मोठं ते मी आपल्या हौशी लोकांसाठी सगळं शिकवते, ते फारच महान होतं. त्यांच्या पुढे तुम्ही त्याच्यामध्ये त्यांचं ते पण ते नतमस्तक होण्यासारखं त्याच्यामध्ये त्यांनी स्टार्टिंगला दाखवलंय ना ते. बरोबर आहे, पण माझ्यासारख्याने त्यांचा ते कुठे मी कुठे. पण तुम्हाला सांगतो ना, आता मी म्हटलं तर आता ह्याच्यामध्ये जे ब्लेंडिंग होत आहे ते गरजेनुसार होत आहे. म्हणजे नुसता डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंगचाही उपयोग नाही, दोन्ही रजिस्टरचं गरजेनुसार एकमेकांशी. हे तुम्ही एकदा काय ह्याच्यावर ताबा त्या ह्यानी त्यानी आणि ब्रीद होल्डिंगचा प्राणायाम करून हा श्वासपटलावर ताबा एकदा मिळवलात ना, की हा ताना म्हणजे पोरखेळ असतो. काय होतं तुम्हाला ब्रीद होल्डिंग एकदा कळलं की नाटकामध्ये मारत तार सप्तकामध्ये जाताना इन्क्रीज. पण तो करासाठी मला श्वासदाब कसा करायला लागतोय, त्यासाठी मला उपयोगाला काय आलं. आता आपण चायनीज प्राणायाम म्हणणार नाही, आता आपण त्यासाठी उपयोगाला आलं इंडियन पोरखेळ सुद्धा त्यांच्या प्राणायामाला ताकदीचा आहे असं म्हणून. कळलं की नाही. आणि लहान पोरं तुम्ही खेळलेला तुमच्या लहानपणी, पण त्याचा असा उपयोग होतो हे आम्हाला डॉक्टर कर्णिकरांकडनं कळलं. आणि त्याच्यामुळे किती सोपं झालं. ही ताण मला पूर्वी मारता येत होती का, इतक्या सहजतेने मारता येते. त्यांनी हे कर म्हणून शिकवलं. आता आपण ज्या वेळेला ह्याच्यामध्ये जर तुमच्या ह्याच्यात काही असेल तर आपल्या दृष्टीने आपण शेवटच्या एपिसोडमध्ये साधनेची दिशा काय हवी, रोज 10 मिनिटं 15 मिनिटं का होईल तुम्हाला मिळेल तेवढा वेळी साधना कशी करावी, याच्यामध्ये ह्या सगळ्याचा अंतर्भाव जर तुम्हाला ह्या आपल्या तुमच्या ऑडिओ ज्ञान मधल्या ह्याच्यावर जर चालला तर आपण शेवटच्या ह्याच्यामध्ये सांगूया. पण आता इथे मी म्हटलं तसं पुन्हा की गरजेनुसार बेमालूम झालं म्हणजे आता तुम्ही पहिल्या ह्याला काय म्हणा, छातीच्या श्वसनाचं झालं त्याला इम्प्रॉपर रजिस्टर. आता इंग्रजी शब्द वापरायचा नसला तर कर्कश वाटतंय. इव्हन डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग तार सप्तकात जाताना नको ना करतो हे, तरी इम्प्रॉपर आहे. तुम्हाला मध्य सप्तकातच ठेवायचं आहे. तार सप्तकात तुला आहे अपर रजिस्टर वाढलंच पाहिजे. म्हणजे वाढताना तुमचं हे फॅरिंग वापरलं गेलं पाहिजे. तुला लगेच कानाला कळेल की आवाज सॉफ्ट आणि स्वीट झाला. करेक्ट करेक्ट. पण तो नेसल नाही झाला. असा नाही केला की हे त्यावेळेला ही फॅरिंग वापरलं. पण याच्यामध्ये काय झालं, लोअर रजिस्टर संपलंच ना जवळजवळ. म्हणजे इम्प्रॉपर रजिस्टर ब्लेंडिंग नाही झालं. ब्लेंडिंग ऑफ 2 रजिस्टर ऑन नीड बेसिस म्हणजे दोन्ही सहकंपकांचं एकमेकात बेमालूम मिसळणं. याच्यासाठी आम्हाला फार सुंदर शब्द गुरुजी शिकवला. ते म्हणाले की प्रॉपर रजिस्ट्रेशन म्हणजे शक्ती आणि युक्तीचा संगम. डायफ्रामची शक्ती आणि युक्ती सप्तकानुसार गरजेची. म्हणजे तुम्हाला युक्ती काय कळते, सप्तकानुसार वरती जायचंय काय केलं पाहिजे, सप्तकानुसार खालच्या सप्तकामध्ये यायचंय काय केलं पाहिजे, लॅरिंगोफेरिंग जास्त वापरला पाहिजे. घोडवा जाता का म्हणे. बरोबर. तर हे श्वास म्हणजे रजिस्ट्रेशन या ज्या काही संकल्पना ही जी काही जर्गन्स असतात त्या सोप्या पद्धतीने आम्हाला त्यांनी सांगितलं, शिकवलं. आणि आता तुम्हाला मी म्हटलं तसं की आपण थोडासा विचार श्वसनाचा हा केला होता त्यावेळेला. त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं की छातीच्या श्वसनाने आवाजावरती चोरट्या आवाजाची निर्मिती. मग तुम्ही जरी काही करायचं त्याच्यावर प्रक्रिया म्हटली काय होतं, तुम्हाला स्वरतंतूच्या पहिल्यांदा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे घेतला. तर स्वरतंतूंची हालचाल ही श्वास जाण्यासाठी उघडणं आणि बंद करणं, एक गा नाही तर नकार गाऊ, झोपेत असा नाही तर चालत असा होतच असते. स्वरतंतू म्हणजे व्होकल कॉर्ड ही होतच असते. बरोबर. त्यांना झोपेत सुद्धा त्या म्हणजे जन्माला आपण येतो तेव्हा हालचाल सुरू होते आणि ती हालचाल संपली की आपला जन्म संपतो. कळलं की नाही. म्हणजे आपल्याला
आयुष्य म्हणतो ना तसं आपण एवढी वर्ष वगैरे मानतो, तर तुम्हाला इतके श्वास देऊन पाठवलेले आहेत. वा. हे श्वास तुम्ही 40 वर्षात संपवायचे का आणखी लॉंग हे करायचं, याच्या हालचाली किती करता, एवढे हालचाली सांगितली, एवढ्या हालचाली संपल्या की तुम्ही संपला असं वरती पाठवलं. हा, तर त्याला पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हा श्वासपटल नावाच्या स्नायूला डायफ्राम का म्हणायचं ह्याच्याबद्दल सुंदर उदाहरण आम्हाला गुरुजींनी शिकवलं. ते म्हणाले की व्होकल कॉर्ड पहिले हल्ल्या की आपण जन्म घेतो आणि आपला जन्म त्या हालाच्या थांबल्या की संपतो. बरोबर. मग जन्म घेतल्यापासून जन्म जाईपर्यंत संपेपर्यंत ही जी सगळी आहे ही आपली डाईंग प्रोसेस आहे. वा वा. तर ह्या डाईंग प्रोसेस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ह्या प्रोसेसचे फ्रॅगमेंट्स केलेले आहेत त्या ह्यानी डायफ्रामनी. फ्रॅगमेंटेशन ऑफ डाईंग प्रोसेस डायफ्राम. वा वा वा, फार सुंदर, इन्साइटफुल एकदम. तर आता ह्या डायफ्रामॅटिक ब्रिदिंगनी जर का श्वसन नाही केलं तर आवाज निर्माण झाल्यानंतर व्होकल कॉर्डवर ताण येतो. या ताणाची जाणीव ज्या वेळेला तुम्ही थोडाच काळ बोलतात, थोडाच काळ गातात, त्यावेळेला ताण आला तरी ताणाची जाणीव आपल्याला होण्या इतपत तो नसतो. ताण तेवढाच येतो पण त्याचं ड्युरेशन कमी असल्यामुळे आपल्याला ती जाणवत नाही. बरोबर. मग तसंच करत राहतो. पण ते चुकीचं आहे ना, म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. कारण काय माहितीये का, मग ज्या वेळेला आपण एखाद दिवशी जास्त गातो, एखाद दिवशी जास्त बोलतो आणि ते चुकीच्या श्वसनाने ते केलं की मग घसा दुखल्याची जाणीव होते. घसा दुखायला लागला की पहिली नोटीस आहे यू आर डुईंग समथिंग रॉंग. त्याच्यानंतर मग तुम्ही तसंच जर करत राहिलात तर ताण वाढतो, दुखायला खूप लागतं, व्होकल कॉर्ड सुजायला लागतं. आता तो जर का प्रोफेशनल असेल, त्यांनी समजा 3 प्रयोगाचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला असेल तर त्याला 3 तासाप्रमाणे 9 तास बोंबलणं भाग आहे. चुकीच्या श्वसनाधारित बोंबल शेवटचा प्रयोग झाल्यानंतर आवाज पूर्ण बसतो. बरोबर. आता दुसऱ्या दिवशी तो आवाज समजा तो डॉक्टरकडे गेला, व्हॉइस रेस्ट त्याला सांगितली तर तो इंडस्ट्रीतनं फेकला जाईल, दुसरा घेईल तो निर्माता. बरोबर. त्यामुळे ते त्याला पत्करत नसल्याने त्यांनी जो ओव्हरस्ट्रेन करून तसंच जर करायचं ठरवलं ना आपलं स्थान टिकवायला, तर त्याच्यावर फोड येतात. आपण गावठी भाषेत फोड म्हणतो त्याला नोडल्स येतात, म्हणजे त्याच्यावर गाठी येतात. या गाठी अतिशय भयानक आहे, ह्या पहिल्यांदाच येऊ देऊ नये. कारण काय माहितीये का, ह्याच्यावरती सध्या डॉक्टरी याच्यामध्ये ऑपरेशन सर्जरी हा एक रेमेडी आहे, पण त्यानंतर 1 महिना व्हॉइस रेस्ट. ती व्हॉइस रेस्ट झाल्यानंतर तुम्ही औषधं घेऊन सगळे बरे झालात, आवाज पुन्हा तुमचा यायला लागतो. पण तुम्ही याच पद्धतीने केलं तर 6 महिन्यानंतर पुन्हा गाठी. बापरे. आता मात्र धोका आहे. आता ऑपरेशन केलं की परत जर का तुम्ही तीच कंटिन्यू ठेवली तर ह्याचं ऑपरेशन तिसऱ्यांदा करता येत नाही. आम्हाला औरंगाबादला आम्ही MBA फायनान्स मधले काही फॅकल्टी मेंबर्स होते, त्यांच्यासाठी आम्ही एक कार्यक्रम घेतला होता. माझी बायको त्या ओंकारावर कीर्तन करायची. डॉक्टर कर्दीकरांनी बऱ्या केलेल्या ओंकार थेरपीनी प्रत्यक्ष प्रमाणाच्या कथांचं आख्यान असा त्याचा विषय होता. युट्यूबवर आहे अजूनही, महिमा ओंकाराचा, पुष्कळ 2.5 तासाचा आहे. तर त्यातमध्ये एका ठिकाणी ती थांबली किंवा चुकीच्या श्वसन पद्धतीने मार्गदर्शनाच्या अभावी किंवा तुम्ही जर का दीर्घकाळ बोलत तर तुम्ही इव्हेंच्युअली सिंगल्स नोड्यूल्सची व्हिक्टीम व्हाल. त्या गाठींना सिंगल्स नोड्यूल्स असं नाव आहे, पण त्या ओरडाआरडा करणाऱ्या कोणालाही होतात. म्हणजे ते वकील आरडाओरडा आर्ग्युमेंट चुकीच्या पद्धतीने त्यांना येतील, शिक्षकांना येतील, प्रोफेसरना येतील, निवेदकाला येतील, भाषण वक्त्याला येतील. चुकीच्या पद्धतीने दीर्घकाळ केलं तर हे होतं. त्याचं व्हिक्टीम व्हाल तुम्ही असं तर ते एक माणूस आम्हाला तिथे त्यांनी इंटरप्ट करून सांगितलं की थांबा जरा, तुम्ही अर्ध सत्य बोलताय. तर म्हणे ह्या व्हिक्टीम, हा मी स्वतः व्हिक्टीम आहे. मला पहिल्यांदा झाल्या तर मी ऑपरेशन केलं, 6 महिने गेले, माझा धंदा बुडला. कारण व्हॉइस रेस्ट, ऍडव्होकेट होते ते. तर मग ते माझा धंदा बुडला, ऑपरेशनला खर्च आला. पुन्हा 6 महिन्यांनी आवाज ठीक झाल्यानंतर आम्ही परत 6 महिन्यांनी आल्या, त्यावेळेला मी औरंगाबादच्या पुण्याला जाऊन ऑपरेशन केलं. पुन्हा खर्च झाला, 1 महिना व्हॉइस रेस्ट, पुन्हा हीच झालं. तिसऱ्यांदा नोडल्स आल्या तेव्हा त्या फुटून त्यातून रक्त उडायचं. परत मी डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी सांगितलं दिनानाथला
की तिसऱ्यांदा याचं ऑपरेशन होत नाही, 2दाच होतो व्होकल कॉर्ड सर्जरी, आता तुम्ही मौनात राहा. अरे फुकटचा देवाने दिलेला आवाज वापरायचा नाही म्हटल्यानंतर मी तर म्हणे हादरून गेलो, म्हणजे फ्रस्ट्रेट झालो. मला सुसाईड करावं इतका टोकाचे विचार यायला लागले. पण मग मी डॉक्टर कर्दीकरांचं नाव कळलं, तिकडे गेलो आणि त्यांच्याकडे 5 दिवस ओंकारची ट्रीटमेंट घेतल्यानंतर सगळ्या नूडल्स वितळल्या. आता मी तुमच्याशी बोलतोय करतोय, मला काय म्हणायचं तो भाग वेगळा, पण पहिल्यांदाच ऑपरेशन करायची वेळ येऊ नये अशी दक्षता घेणं प्रत्येकाने आवश्यक आहे, ज्यांना प्रोफेशनमध्ये काम. औषधांचं ठीक आहे, औषधी लोक कधीतरी गातात. ते आमच्याकडे शिकायला येणारे औषधी कलाकार मंगळवारीचा क्लास असला, दुसऱ्या मंगळवारी क्लासवर आल्यानंतर वही उघडणार. ते 2 तासात ही किती वेळ गाते किंवा हा किती वेळ गातो हा प्रश्नच आहे, त्यांना काही जाणीव होत नाही. म्हणून त्यांनी चेस्ट ब्रीथिंगने गाऊ नये, पण त्यांना हा एक विक्टिमची धोका नाही, पण बाकी प्रोफेशनल लोकांना हा धोका आहे, तर त्याने हा समजून घेतला पाहिजे आणि वेळीच सुधारणा केली पाहिजे. आपल्याला काय म्हणतो की ब्रीदिंग सायकल आपली जर चुकली असेल तर ती करेक्ट त्याच्यावर आणून घेणं इतका धोका त्याच्यातनं भोगतो. तर श्वसनाचा आपण म्हटलं तर इतका स्ट्रेस येतो नुसतं म्हणून चालणार नाही, डिस्टॉर्टेड कम्युनिकेशन होतं. तर श्वसन हा विषय साधारणपणे तुम्हाला अजून ह्याच्यावरती काही प्रश्न, मला वाटतं आपण खूप वेळ ह्याच्यावरती बोललोय. किती वेळ झाला असेल तुम्हाला काही सांगता आलं तर बघा. आपल्याला 1 तासभर झाला. मग आता आपण हा विषय आता जो आहे त्याचा म्हटलं की ह्या असे एक्सरसाइज कसे करायचे की ते साधारण सांगितलं. डायफ्रामला वळण लावलं पाहिजे. हळूहळू ते डायफ्रामला वळण लागलं की मग ते वळण त्याला पडलं की मग तो श्वास चुकीचा घेणार नाही. ऍप्लिकेशन करत असताना काही वेळेला चुकीच्या हालचाली होती, त्या चुकीच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे. खरं सांगायचं तर 2 शब्दात, 2 वाक्यात, 2 उच्चारात श्वास देव भरतो. तुम्हाला काहीच करायची गरज नसते. तुम्ही काही नाही करायचं, हेच करायचं. म्हणजे आपण काय म्हणतो ना, सरेंडर टू द गॉड. करेक्ट. डोंट टेक द ब्रीथ, लेट इट बी टेकन, ही इज गिव्हिंग यू. पॅसिव्ह व्हॉइस वापरा, म्हणजेच अहंकार हा. लोक म्हणतात म्हणजे इथे सुद्धा अहंकाराचा दोष आहे. मी श्वास कशाला खेचून घेतो, अरे दिल ना तो तुला, आता मी थांबलो, भरलं हल्लं की नाही पोट, मिळाला की नाही श्वास, पण मी काही ना हालचाल करता थांबलो. हे आपण बायच्या ह्याच्यात थोडंसं त्याचा उल्लेख केला, त्यामुळे आता मी जास्त करत नाही. तर अहंकार सोडायचा म्हणजे तुम्ही थोडक्यात सांगायचं म्हणजे की स्टॅच्यू मध्ये राहायचं, बरगडी हालू द्यायची नाही, अशा कुठच्याही हालचाली करायच्या नाही. अच्छा. हात हलवताना सुद्धा तुम्ही, अर्थात एक्सपर्ट लोक हात वेळाकडे हलवून बरगडी हलू देत नाहीत, त्यांचं गलत बात सही साबित होईल. पण नॉर्मल माणसांनी डोकं मानपाठीचा कणा सरळ रेषेत ठेवावा, आपली दृष्टी एका ठिकाणी ठेवावी. म्हणजे आम्ही ना ह्याचं संक्षेपाने करायचं तर काही स्लोगन केले. गाताना ते असं खांदे उचलून श्वास, म्हणजे पण आम्ही म्हणतात उचलाल खांदे तर होतील वांदे. कळे की नाही. काही जण काय करतात, एक ओळ झाली त्यांची काय ह्याची म्हण की अशी हनवटी हलवतात, ते पुन्हा बरगडी हाते. म्हणून आम्ही त्यांना म्हणतो की पहिलं महत्वाचं स्लोगन म्हणजे काय, छातीचा श्वास, आयुष्यासकट आरोग्यासकट आवाजाचा विनाश, पोटाचा श्वास झकाझकास. त्यासाठी काय करा, उचलाल खांदे तर होतील वांदे, हल्ली हनवटी तर कपाळी आठी, म्हणून स्थिर ठेवा दिठी, हलणार नाही हनवटी. म्हणजे सरळ तुम्ही संवाद करून गा, एक वाक्य एकाला ऍड्रेस करा, ऍड्रेसिव्ह बदला, असं तुम्ही करत जा. हनवटी हलवू नका, अशी वेळी वगैरे बघा आवाजावर परिणाम होतो. तर ते थोडक्यात सांगायचं म्हणजे काही हालचाली डोकं मान पाठीचा कणा सरळ येते, बरगडी हलता कामा नये आणि मनगटापासूनचा हात ढिला पडता कामा नये, कारण इथे एक पॉइंट आहे त्याचा थेट डायफ्रामशी संबंध आहे. त्यामुळे गाताना बघा काही जण असे करतात ना, आपण त्याला असं का करतो, माझे गुरुजी करतात. गुरुजी का करतात, त्यांचे गुरुजी करतात. अरे पण म्हटलं त्यांचे गुरुजी, तू एकदा हात दुळा करून बघ ना मध्येच, आवाज पडला ना. म्हणून कडक हात जगन्नाथ, दुळा हात आत्मघात, असं बोलतात ना, त्यांचंच लोक ऐकतात. हे असं बोलणाऱ्यांचं कोणी ऐकत नाही. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा व्हॉट आय वॉन्ट टू से, त्याला असे वेगवेगळे हात होतात, ते चांगले दिसले नाही तरी तिथे सुयोग्य असतात. व्हॉट आय वॉन्ट टू से असं म्हणत नाही, दुळा हात आत्मघात, मनगटापासूनचा हात कडक असला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर का पाळल्या तर म्हणजे आपलं छातीचं श्वसन घडणार नाही आणि आपला आवाज आपण म्हणतो त्याला, ह्या छोट्या छोट्या स्लोगन्स मधनं सुद्धा तुम्हाला
लक्षात येतं. करेक्ट. आता पुढे आपण ज्याला इतर विषय हाताळू त्याला पण श्वसनाच्या विषयावरती जर बोलायचं झालं तर डोकं मान पाठीचा कणा सरळ रेषेत ठेवीत असं बसावं. मग ते खुर्चीत बसावं. सगळ्यात उभ्याने गायलं, सगळ्यात उताना झोपून गायलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण ऐकणार कोण? उभ्याने गातात त्यांना हा फायदा होतो. माईक हातात धरतात, त्यांचा मनगटापासूनचा हात ढिला पडत नाही, तो त्यांना बेनिफिट होतो. श्वासदाबावरती श्वासदाब सुटत नाही, इक्विलिब्रियम तुटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सरळ रेषेत डोकं मान पाठीचा कणा सरळ रेषेत खुर्चीत बसलो, आपला मनगटा पुढचा पंजा आहे ढिला होऊ दिला नाही तरी सुद्धा तुमचा हातात गाळण असेल. आता एक शेवटचा त्यातला एक प्रश्न म्हणजे आपण तोंड उघड नावाचा प्रकार म्हणतो. तर याच्यामध्ये ऍक्च्युअली व्हॉट इज सॉट टू बी कन्व्हेड आणि व्हॉट इज इनफॅक्ट परसिव्ह, ओके, ह्या गोष्टीमध्ये खूप फरक पडतो. गुरु सांगत असतो ते बरोबर असतो, पण शिष्य समजून घेतो. आता काय होतं की त्यांनी सांगितलं गुरुंनी की तोंड उघड. आता तोंड म्हणजे काय, फक्त ओठ आणि हा पुढचे खालचा जबडा आहे का? त्याला सांगितलं की तोंड उघड. मग तो तोंड उघडताना काय करतो, असं म्हणजे दोन दातामध्ये अंतर पडतं. ते त्याला असं आपल्याला असं वाटतं का आता तिळगुळाची गोळी तोंडात जाईल एवढं तोंड उघडलं गेले. गुरु म्हणतो मोठं तोंड उघडतो. मग हा असं करतो की रुखवताचा लाडू तोंडात बसावा. पण अभिप्रेत ते नाहीये. तोंड उघड म्हणजे जिभेमागची कशाची. आता तोंडाच्या बाबतीमध्ये तुम्हाला शेवटचं आपण करताना सांगतो, सीसॉची फळी पाहिलीत ना तुम्ही? सीसॉची फळी, हो. तर इकडून खाली गेली की मागणं वर, बरोबर, आणि इकडून मागणं खाली गेली की पुढनं वर, बरोबर. आपण जर तोंड हे उघडताना हा असा उघडला तर इकडे गळा आवळला जातो, बरोबर. आणि हे उघडलं नाही किंवा हे आता मी अजून मोठ्याने तोंड उघडलं म्हणलं हे अभिप्रेत आहे. त्यांनी तोंड उघड म्हणल्यानंतर हा म्हणजे आतमध्ये खायचा उघडतो, हा एक गैरसमज आहे. म्हणजे तोंड उघड सांगणारे, मोठं तोंड उघड सांगणारे चुकीचे नाही, बरोबर. पण कृती काय असते करायची हे परसिव्ह करणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आता यात म्हणजे मी तोंड उघडलं नाही का, या साईडने बघितलं पण इथे बघितलं तर पुढच्या जबड्यामध्ये एक बोट पेरभर सुद्धा अंतर नाहीये. दात बंद करून सुद्धा पण ह्याचा काही संबंध नाही. हा एक गैरसमज खूप ठिकाणी मला आढळला. आता प्रत्येकाचे व्ह्यूज आहेत. शेवटी आपण चांगल्याचं करायला जे हवं आहे ते जर त्याला कळलं कसं चांगलं करायचं तर अभिप्रेत आहे ते करतं. पण आम्हाला आलेला काही अनुभव इथे शेअर करावा म्हणजे या गोष्टी सांगितलं. तर इथे श्वसन हा विषय म्हणजे आपण ABCDEF ऑफ व्हॉइस म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बीचा पार्ट हा हाताळलेला आहे. तर मला वाटतं की एवढ्यामध्ये काही ना काहीतरी होईल. परत वाटलं तुम्हाला यावर काही अधिक स्पष्टीकरण हवं तर आपण पुढच्या पार्टमध्ये थोडंसं ते कव्हर करू. नाहीतर मग आता श्वास मिळवावा कसा, मिळवावा म्हणजे हाऊ टू गेट द ब्रीथ फ्रॉम द नेचर. चालेल ना, आपण या गोष्टींवर अजून बोलूया कारण आता थोडासा लांबलाय. आणि परत मी काय करीन की हे जे स्वतः थोडंसं पचवावं पण लागेल समजायला. मग त्यातून काही नवीन प्रश्न असतील तर आपण पुढच्या याच्यात करूया. आणि पुढच्या याच्यात मग आपण श्वास कसा मिळवा म्हणजे आता आपण आतापर्यंत काय केलं की आपण ज्यावेळेला काही कम्युनिकेट करतो त्याच्यासाठी असलेले साधन आणि माध्यम असे दोन पार्ट होते. साधन म्हणजे आवाज, माध्यम म्हणजे भाषा. आपण आता माध्यमाला कडे भाषेकडे वळताना श्वास हा आपोआप घेण्याचे भाषेमध्ये काय रूल्स आहेत व्याकरण ते बघू. चालेल, ठीक आहे. थँक्यू सर.